हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज तुम्हाला वाटत असेल हे काळे अंगूर मी घेऊन का बसले आणि ते मी खाते, तर हे काळे अंगूर नाही आहेत, हे आहेत आवळा कँडी जी आपण मार्केटमध्ये घेतो। साखरेच्या पाकातून बनवलेली असते ती आणि ती वाफवलेली असते, त्याच्यामुळे तसे न बनवता, न गॅसचा वापर करता, न साखरेचा वापर करता आज आपण आवळा कँडी बनवायची आहे। ती ही आवळा कँडीसाठी बघा मी 2 किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवले 2 दिवसासाठी। आता 2 दिवसानंतर हे मी बाहेर काढणार आहे आणि बघा 2 दिवसानंतर हे मी बाहेर काढलेले आहेत। याला जर आपण वाफवून घेतलं ना त्यातले सगळे गुणधर्म निघून जातात, त्याच्यामुळे न वाफवता आपल्याला करायचं आहे। तर ते 2 दिवसानंतर फ्रीजमध्ये काढल्यावर अगदी कडक झाले होते, टणक एकदम। तर त्याला थोडंसं 5 मिनिटं बाहेर ठेवलं, नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर त्याला म्हणजे आपण चाकूने सहज कापता येतील, त्याच्या फोडी करून घ्यायच्या। तुम्हाला हव्या तशा बारीक मोठ्या तुम्ही करू शकता। मी व्यवस्थित बारीक बारीक त्याचे छान असे मीडियम साईजच्या फोडी करून घेतल्यात। हे 2 किलो आवळे माझे बघा व्यवस्थित कापून झालेले आहेत। आता ह्याच्यासाठी ना मी काहीही साखरेचा वापर नाही करणार आहे, कारण का आपल्याला हे औषधी गुणधर्मासाठी करायचं आहे। त्याच्यामुळे मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे, काळा। तुम्ही नॉर्मली कुठलाही गुळ घेऊ शकता, पण काळा गुळ हा चांगला असतो, याच्यात कुठलंही पॉलिश केलेलं नसतं, त्याच्यामुळे काळा गुळच घ्यावा। तर मी काळा गुळ घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित लावून, म्हणजे मी 1 किलो गुळ घेतलेला होता 2 किलो आवळ्यासाठी, आणि त्याला व्यवस्थित हाताने चोळून घेतलं आणि झाकण मारून ह्याला 2 दिवसासाठी मी असंच मुरत ठेवलं होतं बाहेर किचन प्लॅटफॉर्मवरतीच। पण 2 दिवसानंतर बघा गुळाला सगळं पाणी सुटलेलं आहे आणि आवळ्याने सगळा गुळाचा जो अर्क आहे तो शोषून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आवळा असा फुललेला होता छान असा। आता व्यवस्थितपणे मी आवळा एका परातीत काढून घेतला, पाणी सगळं निथळून घ्यायचं चाळणीने आणि फक्त आवळा बाहेर काढायचा आणि तो रस आहे तो ठेवून द्यायचा एका बॉटलमध्ये फ्रीजमध्ये। त्याचा तुम्ही आवळा रस म्हणून पाण्यात 2 चमचे घालून आवळ्याचा सरबत म्हणून तुम्ही पिऊ शकता, म्हणून तो मी बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवलेला आहे। आणि हा 2 दिवस आता कडकडीत उन्हामध्ये छान मी सुकवलेला आहे, तुम्ही पंख्यामध्ये पण सुकवू शकता। 2 दिवस आता छान सुकवल्यानंतर बघा आवळा किती छान असा सुकून झालेला आहे। आता याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर घालायची, काही लोक साखर घालतात, काही नुसतंच ठेवतात, पण मला साखर नाही आवडत, साखर आपल्या शरीरासाठी चांगली नसते, त्याच्यामुळे मी ह्याच्यात सुंठ घातले, कारण का ह्या निमित्ताने थोडंसं पोटात सुंठ जाईल आणि ह्या थंडीच्या वातावरणात आपल्याला सर्दी खोकला असे काही आजार होणार नाहीत। आणि हे लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतात आणि हे आवळे इतके खायला छान लागतात ना, करून नक्की